मुखंडाकडून सीसी रस्त्याच्या कामाला सुरुवात. हुक्केरी तालुक्यातील मोदगा गावातील विठ्ठल भावेश्वरी शिक्षण संस्थेच्या शाळा परिसरातील रस्त्याच्या विकास कामाला गुरुवारी स्थानिक मुखंडांच्या हस्ते सीसी रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. अनेक वर्षापासून शाळा व्यवस्थापन, पालक तसेच ग्रामस्थांकडून या सीसी रस्त्याची मागणी करण्यात येत होती. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या कामाला सुरुवात झाल्यामुळे सर्वांना समाधान वाटत असून लवकरच रस्ता पूर्ण होईल अशी अपेक्षा गावातील मुखंड व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष शरद पाटील यांनी व्यक्त केली. मंत्र्यांचे निकटवर्तीय सहाय्यक दयानंद पाटील यांनी सांगितले की मंत्री सतीश जारकिहोळी हे शिक्षण क्षेत्राबाबत विशेष लक्ष देणारे असून विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारे नेते आहेत. ते केवळ सरकारी शाळांनाच नव्हे तर खाजगी शैक्षणिक संस्थांनाही अनुदान देत आहेत. त्याचप्रमाणे विठ्ठल भावेश्वरी शाळेला जोडणाऱ्या रस्त्याच्या सुधारणा कामासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी बाबू पाटील, कॉन्ट्रॅक्टर विरुपाक्षी चौगला, रामचंद्र गुरव, यशवंत बागडी, पांडुरंग आरदाळकर, रानबा केळोजी, वसंत कोकितकर, महादेव कोकितकर, जगन्नाथ गुरव, तुकाराम लष्करे, पिंटू वडर, प्रकाश पाटील, समस्त मोदगेकर ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक टी.जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक मारुती नार्वेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आमच्याकडे बरेचसे आपल्याला आर्थिक प्रश्न आले आणि त्या आर्थिक प्रश्नाला सुद्धा संस्थेने सहकार्य करून सगळ्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. तर काही गोष्टी संस्थेच्या पलीकडे पण आहेत खर्चाच्या बाबतीत. आता आपल्याला इथं बघितल्यानंतर हा डोंगराळ प्रदेश आहे, प्राण्यांचा त्रास आहे, जनावरांचा त्रास आहे, मुलांच्या त्याची एक फाईल डीसी साहेबांच्या जवळ पेंडिंग आहे. तेवढं आपण परवा चर्चा केलेली आहे ती थोडं मंजूर करून आम्हाला 5 एकरचं जे गायरान आहे ते मंजूर करून घ्यायचं आहे. त्याची प्रोसेस पण झालेली आहे. तर सध्या ते बोलावंसं कुणी वाईट वाटून येऊ नका, परंतु आमच्या गावामध्ये सुद्धा बरेच दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत ज्याने या शिक्षणासाठी, गावच्या विकासासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यातच आम्हाला सतीशना जारकिहोळी सारखे देव माणूस या ठिकाणी आमदार म्हणून लाभले आहे आणि या गावचा विकास आपण चालू ठेवलेला आहे. तर सध्याची परिस्थिती बघता आपण कुठल्याही धार्मिक गोष्टींना प्रोत्साहन न देता त्या शिक्षणाच्या गोष्टी उंचावत नेणं हे सध्याचं आपले एक आद्य कर्तव्य समजून आपण आपली मराठी शाळा असेल आणि हायस्कूल असेल यासाठी आपण सर्वतोपरी सर्वांनी सहकार्य करावं आणि या आपल्या गावचा, आपल्या शाळेचा अभिमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. एवढंच मी सांगतो.